एनडीएकडे राज्यसभेमध्ये बहुमतासाठी केवळ 3 जागा कमी। राज्यसभेच्या नव्या निकालानंतर गणित बदललं। राज्यसभेच्या 56 पैकी 30 जागा भाजपच्या खात्यात। मोवियामध्ये 20-18-10 फॉर्म्युलावरती एकमत झाल्याची चर्चा। 2 दिवसांमध्ये निर्णय जाहीर करणार। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। ठाण्यातून लोकसभेसाठी रवींद्र फाटकांचं नाव चर्चेत। रवींद्र फाटक एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय। शिवसेना रवींद्र फाटकांना लोकसभेची उमेदवारी देणार का याकडे लक्ष। शिंदे फडणवीसांना शरद पवारांकडून जेवणाचं आमंत्रण। पवारांच्या डिनर डिप्लोमसीमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडण्याची शक्यता। 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा। कार्यक्रम पत्रिकेमधून शरद पवारांचं नाव वगळलं। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांचं देखील पत्रिकेत नाव। महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच। नारायण राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्गावरती ठाम दावा। कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी राखीव। कोणत्या चिन्हावरती लढायचं शाहू महाराज ठरवणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान। माढा लोकसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये नवा ट्विस्ट। निंबाळकरांची पक्षाकडे उमेदवारीची मागणी नाही। रणजितसिंह निंबाळकरांची माहिती। तर माढ्यामधून लढण्यास मोहिते पाटील इच्छुक। योगेश सावंत प्रकरण अधिवेशनामध्ये तापलं। योगेश सावंत पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याचा आशिष शेलारांचा आरोप। तर नोटीस न देता पवारांचं नाव कसं घेता वडेट्टीवारांचा प्रतिसवाल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच। दोन्ही पक्षांकडून लोकसभा उमेदवारीबाबत दावे प्रतिदावे। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती दावे सांगणारे स्टेटस। 1 मार्च पासून बेस्टकडून नवीन दरवाढ लागू। मासिक पास आणि दैनंदिन पास मध्ये दरवाढ। बेस्टचा दैनंदिन पास 50 रुपयावरून 60 रुपयांवर। ज्योतिबा देवस्थान विकासासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करा। आमदार विनय कोरेंची मागणी। ज्योतिबा देवस्थानसाठी आर्थिक तरतूद करा। अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना आदेश। गुणरत्न सदावर्तेंना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा दिलासा। वकील सनद निलंबन निर्णयाला स्थगिती। इंद्राणी मुखर्जींवरील वेब सिरीजला हिरवा कंदील। मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला दिलासा। सीबीआयची याचिका फेटाळली। महानंदच्या संचालक प्राजक्ता धस यांनी राजीनामा मागे घेतल्याची चर्चा। राजीनामा परत घेण्यासाठी पत्र दिलं असल्याची चर्चा। लातूर मतदारसंघासाठी इच्छुकांची तोबा गर्दी। माजी खासदार आमदारांसह अनेक जण इच्छुक। उमेदवारांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष। अभिनेत्री केतकी चितळेवरती गुन्हा दाखल। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यात 50 ड्रग्ज तस्कर पोलिसांच्या रडारवरती। 50 जणांना पकडण्यासाठी पोलीस सर्च ऑपरेशन राबवणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। जालन्यात 12वीच्या परीक्षेमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट। स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर। संगमनेरमध्ये आशा सेविकांचं घंटानाद आंदोलन। विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचं आंदोलन। आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी। अमरावतीत 4 जणांनी कोयत्याचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटलं। पेट्रोल पंपावरती कर्मचाऱ्याला मारहाण। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।